वरुड एसटी आगारातील चालक, वाहक व अन्य कर्मचारी यांनी राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दिवाळीपासून राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वरुड एसटी आगारात संपात सहभागी असलेले चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी 100% 21 एप्रिल व 22 एप्रिल रोजी रुजू झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी गाड्या विविध मार्गावर धावत आहे। येत्या 1-2 दिवसात ग्रामीण भागात सुद्धा एसटी बसेस सुरू होणार असल्याची माहिती एसटी वाहतूक नियंत्रक निखिल झगडे यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला दिली आहे। सध्या म्हणजे स्ट्रेंथवर 69 चालक, 102 वाहक आणि 13 चालक कम वाहक आहेत। त्यापैकी पूर्णतः रुजू झाले आहे, परंतु 6 चालक आणि 16 वाहक असे सध्या म्हणजे त्यांच्यावर डिसमिसची कारवाई झाली, बडतर्फची जी कारवाई झालेली होती ती कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया चालू असून ते अद्याप रुजू व्हायचे आहे। आणि म्हणजे स्ट्रेंथवर असलेल्यापैकी एकच चालक रुजू व्हायचा आहे जो आज येण्यात आहे। त्याच्यामुळे सर्व कर्मचारी रुजू झालेलेच आहे, 100% जवळपास झालेलेच आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, वरुड।